प्रकारे ती हैदराबाद कर्नाटक रिजन बद्दल बोलतात. हे हैदराबाद कर्नाटक रिजन बद्दल काय बोलतं नेमकं, तर लक्षात ठेवा आपण काय म्हणतो कलम 371 कशाबद्दल आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये कशाबद्दल आहे तर मराठवाडा, ठीक आहे, विदर्भ आणि काय अदर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र म्हणूया किंवा अदर महाराष्ट्र म्हणूया. आणि गुजरातमध्ये काय तर सौराष्ट्र आणि कच्छ. ठीक आहे. तर या 371 कलमामध्ये ना बेसिकली महाराष्ट्र आणि गुजरातसाठी या एरियासाठी आपण काय केलेलं आहे, स्पेशल तरतुदी केल्यात. काय स्पेशल तरतुदी केल्यात तर आपण काय म्हणतो बघा, वैधानिक विकास महामंडळ म्हणतो. म्हणजेच काय, स्टॅट्युटरी लीगल काउन्सिल किंवा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंटल काउन्सिल असं आपण म्हणतो. वैधानिक विकास महामंडळ ही कोणासाठी स्थापन केलीत आपण, तर या रिजनसाठी स्थापन केलीत महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या. कुठे, कलम 371 मध्ये. तर अशाच प्रकारचं वैधानिक विकास महामंडळ हे हैदराबाद कर्नाटक रिजन जो आहे ना त्यासाठी सुद्धा स्थापन करण्यात आले. कुठं, 98व्या घटना दुरुस्तीने कर्नाटकसाठी, कर्नाटक मधल्या या रिजनसाठी. कशामुळे असेल असं, सिंपल आहे की निजामाच्या अंतर्गत जो हैदराबादच्या निजामाच्या अंतर्गत जो पार्ट असेल ना तो आपण त्यावेळेसच्या म्हैसूर प्रांताला जोडला असणार आहे. आणि तो सुद्धा पार्ट असेल की तो म्हैसूरपेक्षा तो जो पार्ट असेल तो तो मागास राहिला असणार आहे. तर तो जो रिजनल इम्बॅलन्स आपल्याला भरून काढायचा आहे, तर जसं आपण मराठवाड्याच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो, विदर्भाच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो, तसंच हा कर्नाटक मधला हैदराबाद कर्नाटक रिजनचा जर तुम्ही विचार केला तर याचा सुद्धा एक इम्बॅलन्स जो आहे, रिजनल इम्बॅलन्स, तो भरून काढण्यासाठी इथं सुद्धा आपण वैधानिक विकास महामंडळाची तरतूद करतो. हे तुम्हाला याच्यामध्ये माहिती पाहिजे. कर्नाटक 371 जी अशी काय आहे याची म्हणजे काय ते कलम आहे आणि 98वी घटना दुरुस्ती